नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 50वा आणि 51वा असे 2 श्लोक म्हणायला शिकणार आहोत. कालपर्यंत आपण निस या उपसर्गाने सुरू होणारी अनेक देवीची विशेषणं पाहिली, ज्यामध्ये निस हा उपसर्ग नकार दाखवतो, त्यामुळे पुढे सकारात्मक असा एक शब्द आलेला असतो आणि ते जिच्यामध्ये नाही अशा पद्धतीचं देवीचं वर्णन केलंय. जसं निर्विकल्पा, तिच्यामध्ये विकल्प नाही अशी ती आहे. पण आजच्या श्लोकामध्ये मात्र असेही शब्द आहेत की जे नकार दाखवण्यासाठी नी ज्याच्या सुरुवातीला आला आहे, या व्यतिरिक्त नी सुरू होणारा अर्थात तो दीर्घ नी आहे असाही एक शब्द आला आहे, पण त्याचा अर्थ मात्र पूर्ण वेगळा आहे. आणि असा शब्द म्हणजे नील चिकुरा असा शब्द आहे. चिकुर म्हणजे केस, आणि तिचे केस कसे आहेत तर ते निळे असं इथे म्हटलंय, पण नील शब्द अनेक वेळा संस्कृत साहित्यामध्ये काळा आणि निळा या दोन्ही वर्णांसाठी येतो. त्यामुळे काळे भोर असे तिचे केस आहेत, त्यासाठी आलेला नील चिकुर असा शब्द आहे. पण तो नी सुरुवातीला असला तरी तो दीर्घ नी आहे, त्यामुळे आपण त्याचा उच्चारही आठवणीनं तसाच करणार आहोत. आणखीन कुठली कुठली विशेषणं यामध्ये आली आहेत तर पुन्हा पुन्हा ती कधीही नाश न पावणारी आहे असं म्हटलंय, ती अतुलनीय आहे असं म्हणलंय. त्यामुळे तिला गाठणं हे खूप अवघड आहे असंही म्हटलंय. पापी लोकांसाठी तिला प्राप्त करणं अत्यंत दुष्कर आहे असंही म्हटलंय. त्याशिवाय आणखीन कुठली कुठली विशेषणं देवीसाठी आली आहेत. दुराचार शमनी असं तिच्यासाठी विशेषण आलंय. म्हणजे काय तर वाईट चालीरीती थांबवणारी अशी ती आहे. ती दोषवर्जिता म्हणजे दोषमुक्त करणारी आहे. आणखीन कशी आहे तर करुणा दाखवणारी आहे, सर्वज्ञ आहे, सगळं जाणणारी आहे, आणि तिच्याहून जास्त किंवा तिच्या बरोबरीचं कुणीही नाही अशी ती आहे. आणि म्हणून तिच्यासाठी विशेषण आलंय समानाधिक वर्जिता. तर ही विशेषणं ज्याच्यामध्ये आली आहेत असा 50वा आणि 51वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. आजच्या पाठाची सुरुवात आपण ध्यानाच्या श्लोकानं करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. आता 50वा श्लोक आपण आधी म्हणूया. श्लोक असा आहे. निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःख हंत्री सुखप्रदा. 4 पादामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणायला शिकूया. निस्तुला नील चिकुरा, निस्तुला नील चिकुरा, निस्तुला नील चिकुरा, निस्तुला नील चिकुरा, निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया, निरपाया निरत्यया, निरपाया निरत्यया, निरपाया निरत्यया, निरपाया निरत्यया, निरपाया निरत्यया. निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया, 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 निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया. दुर्लभा दुर्गमा दुर्गा, दुर्लभा दुर्गमा दुर्गा, दुर्लभा दुर्गमा दुर्गा, दुर्लभा दुर्गमा दुर्गा, दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःख हंत्री सुखप्रदा, दुःख हंत्री सुखप्रदा, दुःख हंत्री सुखप्रदा, दुःख हंत्री सुखप्रदा, दुःख हंत्री सुखप्रदा. दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःख हंत्री सुखप्रदा, दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःख हंत्री सुखप्रदा,
दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा. संपूर्ण श्लोक आपण म्हणूया आता. निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा निस्तुला नील चिकुरा निरपाया निरत्यया दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःखहंत्री सुखप्रदा. आता 51वा श्लोक आपण म्हणूया. श्लोक असा आहे. दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा समानाधिक वर्जिता. आता यामध्ये दुराचार शमनी असं एकच विशेषण आहे, पण आपण त्या 4 पादामध्ये म्हणत असताना पहिल्या पादामध्ये दुराचार शब्द येणार आहे आणि दुसऱ्या पादामध्ये शमनी शब्द येणार आहे. जेव्हा आपण संपूर्ण ओळ म्हणू तेव्हा मात्र आपण हे 2 शब्द जोडूनच म्हणायचे, कारण ते एकच विशेषण आहे. दुष्टदूरा दुराचार दुष्टदूरा दुराचार दुष्टदूरा दुराचार दुष्टदूरा दुराचार दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता शमनी दोषवर्जिता शमनी दोषवर्जिता शमनी दोषवर्जिता शमनी दोषवर्जिता दुष्टदूरा दुराचार 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 शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा 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 समानाधिक वर्जिता समानाधिक वर्जिता समानाधिक वर्जिता समानाधिक वर्जिता समानाधिक वर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा 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 समानाधिक वर्जिता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा समानाधिक वर्जिता दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा समानाधिक वर्जिता दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा समानाधिक वर्जिता दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा समानाधिक वर्जिता दुष्टदूरा दुराचार शमनी दोषवर्जिता सर्वज्ञा सांद्र करुणा समानाधिक वर्जिता. आजच्या भागामध्ये आपण 50वा आणि 51वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांसह. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.